ॲलर्जी जी कोणाला पण होऊ शकते आणि लहान मुलांमध्ये विशेषतः नवजात शिशु ते 12 वर्षे वयातल्या मुलांना तर हा आजार होतोच होतो। बालदमा, खाद्यपदार्थ, डाळी, दूध, शेंगदाणे, भात किंवा थंड पाणी किंवा थंड हवा, परफ्यूम पावडर अशा वेगवेगळ्या गोष्टींची ॲलर्जी असणं हे सध्या कॉमन झालंय। मग त्यावर उपाय एकच। नगर जिल्ह्यातील पहिले पीडियाट्रिक ॲलर्जिस्ट डॉक्टर सागर वाघ दिल्ली येथील गंगाराम इन्स्टिट्यूट फॉर पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च सेंटरमधून डिप्लोमा इन अस्थमा अँड ॲलर्जी हा कोर्स पूर्ण करणारे डॉक्टर सागर वाघ त्यांच्या वाघ नर्सिंग होममध्ये उपलब्ध आहेत कोणत्याही प्रकारच्या ॲलर्जीवरील उपचार, स्किन प्रिक टेस्ट, स्पायरोमेट्री, इम्पल्स ऑक्सिमेट्री या तपासण्यांसाठी नगर सोडून कुठेही जाण्याची गरज नाही। संपर्क करा डॉक्टर सागर वाघ आणि डॉक्टर मृणाल वाघ यांचे वाघ नर्सिंग होम, बालरोग, स्त्रीरोग आणि प्रसूती तज्ञ, प्रसूतीगृह अँड ॲडव्हान्स निओनेटल इंटेन्सिव्ह केअर सेंटर, चाणक्य चौक, हॉटेल वैभव मागे, बुरुडगाव रोड, अहिल्यानगर। शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा जास्त दर मिळावा यासाठी आज शेवगावमध्ये गुरुवार दिनांक 19 रोजी सकाळी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीनं शेवगाव तहसील कार्यालय तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर निदर्शनं करण्यात आली। यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं स्वामीनाथन आयोग लागू करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। तसेच कापूस 15,000 रुपये, तुरीला 15,000 रुपये भाव, ऊसाला 5,000 रुपये भाव द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली। यावेळी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। हे आंदोलन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्याचे नेते सुभाष लांडे, संजय नांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस बोंबलून सांगत होते की आम्हाला मतदान द्या, आम्ही तुम्हाला हमी भावापेक्षा जास्त दर देऊ। परंतु आज सरकार आलेलं आहे, शेतकऱ्यांनी देवेंद्र फडणवीस यांना भरघोस मतदान दिलंय, ते विरोधक सुद्धा ठेवलेले नाहीत। परंतु आज रस्त्यावरची परिस्थिती पाहिली तर या ठिकाणी सर्व शेतमालाचे भाव या ठिकाणी पडलेले आहेत। कांद्याचा भाव जर पाहिला तर निवडणुकीपूर्वी 5,000 होता, परंतु आता फक्त 1,500वर माल विकत आहे। तुरीचे भाव पडलेले आहेत, कापसाचे भाव पडलेले आहेत। आम्ही जरी विरोधक ठेवलं नसलं तर शेतकरी रस्त्यावर आहेत। हे देवेंद्र फडणवीसनी समजून घ्यावे आणि या शेतमालाला भाव वाढवून द्यावा एवढी विनंती आम्ही या ठिकाणी करत आहोत। आज अशी परिस्थिती आहे, वास्तविक पाहता या सरकारने सगळं महिलांचे मतदान विकत घेतलेलं आहे आणि शेतकऱ्यांचं सुद्धा मतदान विकत घेतलेलं आहे आणि हे विकत घेतल्यामुळे आज शेतकऱ्यांना भाव मिळत नाही अशी परिस्थिती आहे। अखिल भारतीय किसान सभा व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी भाव मिळावा, हमी भावाचा कायदा व्हावा म्हणून आज निदर्शनी आंदोलन करण्यात आलं। शेवगाव तालुक्यामध्ये कापूस आणि तूर यांना मोठ्या प्रमाणामध्ये व्यापारी अडवणूक करून कमी भावाने त्यांची खरेदी करतात, म्हणून तुरीला 15,000 रुपये, कापसाला 15,000 रुपये, सोयाबीनला 11,000 रुपये आणि ऊसाला 5,000 रुपये भाव मिळावा अशा प्रकारची मागणी किसान सभेने केलेली आहे। आता या ठिकाणी सगळ्या वस्तूचे भाव वाढत असताना शेतकऱ्यांच्या मालाच्या मात्र मागच्या वर्षापेक्षा कमी भावाने या ठिकाणी खरेदी त्यांची अडवणूक करून केली जाते। CCI केंद्रामध्ये कापसाला 7,500 रुपयापेक्षा जास्त भाव असताना व्यापारी मात्र 6,000 रुपये आणि 6,000च्या काहीतरी वर अशा पद्धतीने या ठिकाणी शेतकऱ्याकडून खरेदी करतात आणि त्या ठिकाणी CCI मध्ये काही लोक घालतात व्यापारी, त्यामुळे ही शेतकऱ्यांची अडवणूक चाललेली आहे। म्हणून याच्या विरोधामध्ये जर या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती तहसीलदार यांनी जर हस्तक्षेप केला नाही तर शेतकरी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन करतील। प्रतिनिधी रवींद्र उगल मुगले, शेवगाव।